सर्वांचे लाडके नेते आदरणीय माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब सभागृहामध्ये आगमन झालेलं आहे. श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लिमिटेड तात्यासाहेब कोरेनगर या संघाची 53वी ऑनलाईन वार्षिक साधारण सभा या सभेच्या निमित्तानं मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर सावकर साहेब यांना कृपया आपण दीप प्रज्वलन करून या 53व्या ऑनलाईन वार्षिक साधारण सभेची आपण सुरुवात करावी. त्यांच्यासोबत सर्वच मी संचालकांना विनंती करतो आपणही कृपया या दीप प्रज्वलनासाठी त्या ठिकाणी जायचं आहे. या दीप प्रज्वलनासाठी तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी सहकार कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय पापाई या ठिकाणी उपस्थित आहेत. सहकारमर्षी तात्यासाहेब कोरे वारणा हे नाव उच्चारताच आज आपल्या डोळ्यासमोर शैक्षणिक आर्थिक सामाजिक व औद्योगिक विस्ताराचा डोंगर उभा असलेली जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केलेल्या एकमेवाद्वितीय संस्था अशा उभ्या राहतात. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात दारिद्र्य अज्ञान अनिष्ट रूढी अन्याय यांनी अखंड वारणा खोरे जखडून गेले होते. न्यायाच्या आणि चैतन्याच्या इच्छा एक महान समृद्ध अशा काळाचे स्वप्न पाहत होत्या. त्याच वेळेस एका दैवी व्यक्तिमत्वाचा स्पर्श या भूमीला झाला. ती दैवी व्यक्ती म्हणजे वारणा परिसराचे आपणा सर्वांचे भाग्यविधाते कैलासवासी सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे. वारणेच्या वात्सल्यरूपी घरट्यावरती मायेची पाखरण करणारी वारणेची माय माऊली कैलासवासी सावित्री अक्का कोरे. वारणा परिसरातील सर्वच खेड्यांना 21व्या शतकाची ओळख करून देण्यासाठी सहकाराची दिंडी खांद्यावरती घेतली. ते वारणा खोऱ्यातील उद्योग शेती व शिक्षण क्षेत्रातील नवनिर्मितीचे शिल्पकार कैलासवासी विलासराव कोरे दादा. महिलांना मागे न राहता महिलांनी पुढे गेलं पाहिजे यासाठी झटणाऱ्या आईसाहेब नानासाहेब कोरे आणि भाऊसाहेब गुळवणी यांच्या सर्वांच्या प्रतिमांचं पूजन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी झालेलं आहे. मी विनंती करतो सर्व सन्माननीय निमंत्रित यांना कृपया आपण स्थानापन्न व्हावं. सहकारातून साकार झालेला आविष्कार सहकाराची ताकद सांगून जातो. केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण करून सहकार चळवळीवरील विश्वास अधिक दृढ केला. तेव्हा सहकाराचा महत्त्व विशद करणारं गीत सादर करतायत संघाचे कर्मचारी श्रीयुत अरुण कुंभार व श्रीयुत जगन्नाथ लोहार. सहकाराला वंदन करूया आनंदे भावे. सहकाराला वंदन करूया आनंदे भावे. सहकाराचे तत्व प्रभावी सहकाराचे तत्व प्रभावी ठरले स्वानुभवे. सहकाराने भेदभाव हा दूर करू वेगे. सहकारास्तव सदा झटूया सहकारास्तव सदा झटूया जन करूया जागे. सहकाराने अंगी येईल बंधुभाव थोर. सहकाराने मानवतेचे सहकाराने मानवतेचे गाठूया शिखर.
जपूया भक्तिभावाने सहकाराचे कार्य करूया सहकाराचे कार्य करूया एकनिष्ठतेने सहकाराने शेतकऱ्यांचा विकास होईल सहकाराने भारतास या सहकाराने भारतास या सुराज्य लाभेल सहकाराने स्वतंत्र भारत करूया समृद्ध सहकाराच्या जय जयकारे सहकाराच्या जय जयकारे घुमूया नाद जय सहकार जय सहकार जय सहकार धन्यवाद. या सहकार घेतल्यानंतर आपण वळतोय ते श्रद्धांजलीच्या ठरावाकडे. अहवाल सालामध्ये निधन पावलेली संघाचे सभासद उत्पादक संस्था पदाधिकारी विक्रेते देशाच्या संरक्षणात हुतात्मा झालेले ज्ञात अज्ञात अशा अनेकांचं दुःखद निधन झालं. या सर्वांच्या प्रती श्रद्धांजलीचा ठराव वाचण्यासाठी मी विनंती करतो वारणा दूध संघाचे सन्माननीय कार्यकारी संचालक आदरणीय येडूरकर साहेब यांना. सर्वांना नमस्कार. आजच्या आपल्या वारणा दूध संघाच्या 53व्या वार्षिक साधारण सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आपले चेअरमन आपल्या सर्वांचा आदर्श आदरणीय सावकर साहेब, संघाचे व्हाईस चेअरमन HR अण्णा, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पापा, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर संचालक मंडळी, तसेच आज या आगळ्या वेगळ्या सभेला सभागृहात उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर, तसेच एकूण 99 गावामध्ये आपण हे प्रक्षेपण करतोय. त्या संपूर्ण 99 गावामध्ये आज संघावर प्रेम करणारी जी असंख्य मंडळी आहेत, असंख्य उत्पादक आहेत, असंख्य सभासद आहेत, त्या सर्वांना माझा नमस्कार. आजचा हा दिवस परमवंदनीय तात्यासाहेब, अक्का, दादा, आईसाहेब, मामा आणि नानासाहेब यांच्या अथक प्रयत्नातून उभा केलेल्या या वारणा दूध संघाची गेल्या 31 मार्चमध्ये केलेल्या कार्यवाहीची थोडक्यात मीमांसा आणि भावी काळामध्ये काय योजना आहेत या संबंधीचं विवेचन ऐकण्यासाठी आपण सर्व इथं उपस्थित राहिलोय. सभेच्या प्रथेप्रमाणे सुरुवातीला हा श्रद्धांजलीचा ठराव मी आपल्यासमोर सादर करतो. अहवाल सालात खालील मान्यवर व्यक्ती दिवंगत झाले आहेत. सहकारातील ज्येष्ठ नेते, वारणा दूध संघाचे माजी संचालक मान्य श्री अण्णासाहेब शांताप्पा चौगुले तात्या नरंदे, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मान्य श्री शिवाजीराव तथा बाळासाहेब जाधव बहिरेवाडी आणि माननीय श्री गोविंदराव बाबासाहेब जाधव पापा येलूर,
तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माननीय श्री बाबूराव महिपती पाटील माले, तात्यासाहेब कोरे सहकारी दूध साखर वाहतूक संस्थेचे व्हाईस चेअरमन आप्पासाहेब रघुनाथ बच्चे पाटील, संघाचे लेखापरीक्षक श्री रणजित शिंदे यांच्या सुविद्य पत्नी उज्ज्वला देवी, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतरावजी देशमुख, भाजपचे माजी आमदार संभाजी अप्पा पवार, ज्येष्ठ पर्यावरणवादी पद्मभूषण सुंदरलाल बहुगुणा, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ व इतिहासकार डॉक्टर गेल ऑम्वेट, आयुर्वेदाचार्य डॉक्टर बालाजी तांबे, कोडोली विभाग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील तात्या, वारणा दूध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या समर्थ डेअरी कोल्हापूरचे प्रोप्रायटर श्री संजय यशवंत देसाई, संघाचे पर्सनल विभागाचे जनरल मॅनेजर श्री बी चौगले यांच्या मातोश्री श्रीमंती बळवंतराव चौगले. अहवाल सालात संघाचे जे मयत सेवक आहेत त्यांची नावं मी वाचतो. आनंदा महादेव शिवशरण रामपूर जत, अरुण वसंतराव कुलकर्णी वाशी नवी मुंबई, पंढरीनाथ नामदेव जाधव बैरेवाडी, लक्ष्मीनारायण भीमाप्पा दासर मुदोळ, विश्वनाथ गणपती कापरे कोडोली, प्रकाश शंकर तलवार ऐतोडे बुद्रुक, लक्ष्मण शिवा पाटील माले, राजेंद्र वसंत पाटील पाडळी, सचिन मलगोंडा पाटील भेंडवडे, विलास धोंडीराम जंगम वाशी नवी मुंबई. तसेच अहवाल सालात निधन झालेले संघाचे सभासद, दूध उत्पादक, संस्था पदाधिकारी, विक्रेते, देशाच्या संरक्षणात हुतात्मा झालेले भारतीय सेनेतील जवान, नैसर्गिक आपत्तीमध्ये आणि कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे मयत झालेले, तसेच शिक्षण, कला, क्रीडा, राजकारण व समाजकारणातील इतर ज्ञात अज्ञात मयत हितचिंतकांना ही सभा श्रद्धांजली अर्पण करत आहे. आपण सर्वांना विनंती आहे हे आपण 2 मिनिटं उभे राहून ही श्रद्धांजली अर्पण करूया. ओम शांती. सभेला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी सावकर साहेबांच्या दूरदृष्टीतून एक जी कल्पना निघालेली आहे त्याचं प्रात्यक्षिकरण आता आपल्याला करायचं आहे. एक वेगळा, अद्भुत आणि कदाचित देशामधला दूध व्यवसायातला सर्वप्रथम अशा प्रकारचं एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन आपण तयार केलेलं आहे. ते सर्वसमावेशक आहे. त्याची जी माहिती आहे, त्याचे जे गुणविशेष आहेत ते सावकर साहेब आपल्या विवेचनात सांगतील. मी आता आदरणीय सावकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी रिमोट ऑपरेट करून ह्या उई वारणा ॲपचं उद्घाटन करावं. त्यानंतर आपल्या सर्वांचं स्वागत, प्रास्ताविक, कामकाजाचा आढावा आणि मार्गदर्शन करण्यासाठी मी सावकर साहेबांना विनंती करतो. वारणा परिसरातील दुधाच्या क्रांतीतून आर्थिक क्रांतीचं पर्व कसं साकारलं जाऊ शकतं याचा एक आदर्श नमुना म्हणून संपूर्ण भारतवर्ष ज्या दूध संघाकडं बघत असतं, ज्या दूध संघातल्या वेगवेगळ्या प्रयोगांचा अभ्यास या दुधाच्या व्यवसायाच्या चळवळीचा अभ्यास म्हणून त्या ठिकाणी बघितला जातो, अशा आपल्या वारणा सहकारी दूध उत्पादक संघाची 53व्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं
मागच्या वर्षीच्या अहवाल सालामध्ये आपण काय काम करू शकलो, आपल्यासमोर कुठल्या अडचणी आल्या, त्या अडचणींच्यावर आपण कशी मात केली, प्रामुख्यानं आपले आर्थिक व्यवहार कशा पद्धतीनं त्या ठिकाणी राहिले आणि येणाऱ्या वर्षामध्ये आपण कुठला दृष्टिकोन घेऊन, कुठले संकल्प घेऊन त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत, या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी म्हणून पहिल्यांदाच दूध संघाच्या इतिहासामध्ये ऑनलाईन पद्धतीनं होणारी ही सभा, या सभेमध्ये सहभागी झालेले सगळेच आपल्या परिसरातले वडीलधारे सभासद, खरं तर नव्या पिढीचा नवा व्यवसाय म्हणून या व्यवसायाला ज्यांनी मनापासून स्वीकारलं आणि हा व्यवसाय यशस्वी करत असताना आपली मोलाची साथ आपल्या दूध संघाबरोबर ज्यांनी कायमस्वरूपी ठेवली, ते सगळेच माझे युवक सभासद मित्र, व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय पापा, वारणा बँकेचे उपाध्यक्ष आदरणीय उत्तम पाटील, आपल्या दूध संघाचे उपाध्यक्ष आदरणीय HR जाधव, व्यासपीठावर उपस्थित असणारे वारणेतल्या विविध संस्थांच्या मध्ये आपल्या विभागातल्या सगळ्या सभासदांचे विश्वस्त प्रतिनिधी म्हणून काम करणारे सगळेच माझे सहकारी संचालक, ज्यांनी आत्ताच आपला ठराव या ठिकाणी धुकोट्याचा आपल्यासमोर मांडला, ते आपल्या दूध संघाचे कार्यकारी संचालक आदरणीय येडूरकर साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे प्रत्यक्ष ह्या हॉलमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित असणारे सगळे सभासद, 53व्या या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर ही 2 वर्ष मला वाटते आपल्या सगळ्यांच्या पिढीतली एक भयानक वर्ष म्हणून आपण याच्याकडं बघतोय, ज्याचा उल्लेख मागच्या वेळच्या आपल्या जनरल मीटिंगमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी केला. सर्वसाधारणपणे आपली सर्वसाधारण सभा ही सप्टेंबर महिन्यामध्ये संपन्न होत असते, पण मागच्या वर्षी कोरोनामुळं लॉकडाऊन होतं, जमावबंदी होती आणि मला वाटतं डिसेंबर जानेवारीमध्ये आपली सभा त्या ठिकाणी संपन्न मागची झाली. कारखान्याची मागची सभा 30 मार्चला संपन्न झाली, पण योगायोगानं दूध संघाला आपल्याला ऑनलाईननं मागच्या वेळेला सभा घ्यावी लागली नाही आणि त्यावेळेला सुद्धा आपण त्या जनरल मीटिंगमध्ये उल्लेख केला की अनेक आपल्या जनरल मीटिंगला हजर असणारी माणसं मागच्या आपल्या जनरल मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकली नाहीत. आपल्या परिसराच्या कामामध्ये सहभागी असणारी, आपल्या सगळ्या प्रगतीमध्ये ज्यांनी योगदान दिले, ती माणसं आपल्याला खरं तर सोडून गेल्याचं चित्र आपण त्यामध्ये बघितलं. खरं तर आपण ह्या कोरोनाचा विचार करत असताना अशा प्रकारची महामारी जगामध्ये ज्या ज्या वेळेला आली, त्याचा एक पॅटर्न आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी दाखवला गेला आणि या पॅटर्नमध्ये प्रत्येक 100 वर्षांत साधारण अशा प्रकारचं काहीतरी घडतं, अशा प्रकारचा इतिहास आपण त्या ठिकाणी बघितला. मग ह्याच्या अगोदर 1920 साली आलेली महामारी असेल, 1820च्या दरम्यान आलेली महामारी असेल, 1720च्या दरम्यान आलेली महामारी असेल आणि खरं तर तुमच्या आणि माझ्या वाट्याला आलेलं हे दुःख, खरं तर हे 2019 पासून 2021 पर्यंत आपण आज पोचलो, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभवलं. आणि कधीही आपण स्वप्नात बघितलं नव्हतं की गावं बंद केली जातील, नदीच्या हद्दी बंद केल्या जातील, तालुक्यांच्या हद्दी बंद केल्या जातील, एसट्या बंद होतील, विमानं बंद होतील, रेल्वे बंद होतील, कुठलंही दुकान उघडायला परवानगी मिळणार नाही, आपल्या घरातून आपल्या गावात रस्त्यावर येण्यासाठी आपल्याला बंदी होईल, असं कधी जीवन आपल्याला जगावं लागेल हे आपण अभिप्रेत केलं नव्हतं. आणि अशा ह्या प्रचंड संघर्षाच्या काळामध्ये या सगळ्या काळाचे परिणाम अनेक घटकांच्यावर त्या ठिकाणी झाल्याचं चित्र आपण बघितलं. खरं तर एका मुंबईसारख्या महानगराचा जर आपण आढावा ह्या निमित्तानं घ्यायचं ठरवलं तर मुंबई आणि मुंबईतली जी उपनगरं आहेत, या उपनगरांच्या मधून किती लोक मुंबई सोडून त्या ठिकाणी गेले, हे खरं तर आकडेवारी सुद्धा आपल्याला अवाक करणारी अशी आकडेवारी आहे. आपण त्यावेळेला बघत होतो माणसाला जायला गाड्या मिळत नव्हत्या, लोकांनी चालत
त्या ठिकाणी जाण्याचा प्रवास सुरू केल्याचं आपण चित्र बघितलं. चालत जात असताना थकून रेल्वेवर झोपलेली माणसं रेल्वेनं उडवून अनेक लोक मेल्याचं चित्र आपण अनुभवलं. म्हणजे कधीही असं काही घडेल अशी अपेक्षा नसणारा काळ आपण सगळ्यांनी अनुभवला. जवळजवळ 40 ते 45 लाख लोक एका मुंबई आणि उपनगरातून उत्तर भारतातल्या आणि दक्षिण भारतातल्या त्यांच्या गावामध्ये त्या ठिकाणी निघून गेल्याचं चित्र बघितलं. एवढ्या लोकांच्या नोकऱ्या त्या ठिकाणी गेल्या, एवढ्या लोकांचा अर्थकारणाचा कणा त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला, एवढी कुटुंब अचानकपणानं ह्या महामारीनं अडचणीत आली. अशा प्रकारचा एक भीषण काळ खरं तर आपण सगळेजण आज अनुभवतोय. अजूनही शाळा सुरू झालेली नाहीत, अजूनही मंदिरं सुरू झालेली नाहीत आणि प्रामुख्यानं ह्या सगळ्या घटकांचे अनेक परिणाम ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचं चित्र आपण बघतोय. मला सांगितलं पाहिजे, तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या आशीर्वादानं महाराष्ट्राच्या विधिमंडळात मी काम करतोय आणि महाराष्ट्राचा ज्यावेळेला अर्थसंकल्प मांडला गेला त्यावेळेला प्रामुख्यानं 3,21,000 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प मांडला गेला आणि ह्या 3,21,000 कोटी रुपये उत्पन्नाच्या स्वरूपात महाराष्ट्राला मिळतील आणि मग तो 3,21,000 कोटी आपण खर्च कसे करायचे याच्याबद्दलचं एक नियोजन विधिमंडळामध्ये आम्ही सगळ्या आमदारांनी विधिमंडळातल्या सदस्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि दुर्दैवानं ह्या काळातनं ज्यावेळेला आपला सगळ्यांचा प्रवास सुरू झाला त्यातून जे अनुभवलं ते खरोखर विचार करण्यासारखं होतं की 3,21,000 कोटीवरनं महाराष्ट्राचं उत्पन्न 2.25 लाख कोटीपर्यंत आलं आणि ज्या गोष्टींच्यावर आपल्याला खर्चच करावा लागणार नाही असं ठरलं होतं, ज्यात प्रामुख्यानं कोरोनाचं टेस्टिंग करणाऱ्या ज्या लॅब आपण उभा केल्या, या लॅबसाठी जवळजवळ 6 ते 7,000 कोटीचा नवा खर्च करावा लागला. आरोग्य विभागात दुसऱ्या प्रकारे मोठी भरती करावी लागली, त्याचा 7-8 कोटीचा नवा खर्च करावा लागला. ऑक्सिजन प्लांट निर्माण करावे लागले, तात्पुरत्या स्वरूपात हॉस्पिटल्स निर्माण करावी लागली. हे आपण सगळ्यांनी बघितले. खरं तर हा आपल्या सर्वसाधारण सभेचा विषय नाही, पण प्रामुख्यानं ह्या संक्रमणाच्या काळातून आपण सगळ्यांनी हा प्रवास करत असताना मी हा विषयाचा उल्लेख मुद्दाम ह्या ठिकाणी केला, कारण ह्या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये जर एकच घटक या संपूर्ण देशामध्ये कुठला असा राहिला असेल की ज्याच्या आर्थिक स्तोत्रावर कुठलाही परिणाम झाला नाही, ज्याला पूर्वी 10 दिवसाला पैसे येत होते, या वैश्विक महामारीत सुद्धा ज्याच्या 10 दिवसाच्या बिलामध्ये काही बदल होऊ शकला नाही, आणि असा एकच घटक जर कुठला असेल तर तो आपल्या परिसरात किंवा महाराष्ट्रात असणारा दूध उत्पादक होता. त्याच्या व्यक्तिगत जीवनावर खरं तर ह्या सगळ्या अडचणींचा परिणाम झाला नाही आणि हा एक व्यवसाय आपण आपल्या परिसरातल्या सामान्य माणसांच्यासाठी उभा करू शकलो. अशा वैश्विक महामारीच्या काळात आधार देणारी एक मोठी संस्था वारणा दूध संघाच्या वतीनं आपण आपल्या भागात कार्यरत ठेवू शकलो. लोकांच्या जीवनाचा आणि प्रगतीचा ह्या संस्थेला एक अविभाज्य भाग करू शकलो. हे खरं तरी सार्थक ह्या 53 वर्षाच्या काळात वारणा दूध संघाबरोबर काम करणाऱ्या तुमच्या माझ्या वाडवडिलांच्या या परिसराच्या ह्या पुण्याईचं हे सार्थक आहे असं जर मी म्हटलं तर मला ते चुकीचं ह्या ठिकाणी वाटत नाही. आणि म्हणून एक प्रचंड मोठा हा संघर्ष आपल्या वाट्याला सुद्धा त्या निमित्तानं आला. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन की ज्योतिबाची यात्रा कशी भरते हे आपण सगळ्यांनी प्रत्यक्षपणानं बघितलेलं आहे. आणि ज्योतिबाची यात्रा म्हटलं की ज्योतिबाच्या त्या पूर्ण महिन्याभराच्या काळात जवळजवळ 1 कोटीच्या वर भाविक त्या ठिकाणी येऊन जातात. आणि ज्योतिबावर येणाऱ्या भाविकाचं पहिलं आवडीचं त्या चैत्र महिन्यात ती यात्रा असते. प्रचंड उन्हाचा ताव असतो आणि थंडगार वारणा लस्सी ही खरं तर ज्योतिबाच्या यात्रेतलं एक प्रमुख भाविकांचं आकर्षण असतं, याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. एक ज्योतिबाची यात्रा बंद झाल्यामुळं मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये वारणा दूध संघाचा वारणा लस्सीचा सेल किती कमी झाला असेल असा जर कधी आपण उलटा विचार त्या ठिकाणी करायचं ठरवलं तर जवळजवळ 15 ते 20 लाख पाकिटांचा सेल एका ज्योतिबा यात्रेमुळं आपण त्या ठिकाणी एका वर्षाचा म्हणजे 2 वर्षाचा जवळजवळ 30 ते 35 लाख पाकिटांचा सेल आपण त्या ठिकाणी कमी केला. मुंबईमध्ये आपण फ्रेश पनीर नावाची संकल्पना मुंबईमध्ये त्या ठिकाणी निर्माण करायचा प्रयत्न सुरू केला आणि मुंबईला लागणारं पनीर आपण त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली. आणि बघता बघता आपल्या पनीरची मागणी एवढी वाढली की मला वाटते एका हायेस्ट पॉईंटवर आपण जवळजवळ 6 ते 7 टन पनीर दिवसाला त्या ठिकाणी बनवायचो आणि मुंबईच्या बाजारपेठेत द्यायचो.
अशा प्रकारची एक प्रगतीच्या टप्प्यावर पोचलेली आपली आघाडी. खरं तर 1 टन पनीर तयार करायसाठी 7,000 लिटर दूध लागतं. म्हणजे जवळजवळ 50,000 लिटर दूध आपलं रोजचं पनीर बनवायला मुंबईमध्ये त्या ठिकाणी जायचं. बघता बघता हे पनीरचं उत्पादन शून्यावर मुंबईत आलं. म्हणजे ह्या महामारीचा या व्यवसायावर, तुमच्या माझ्या व्यवसायावर काय काय परिणाम झाला याचं उदाहरण म्हणून खरं तर हा विषय मी आपल्यासमोर मांडतोय. आदिवासी आश्रमशाळांची मोठी टेट्रापॅकच्या दुधाची ऑर्डर आपल्याकडे होती. शाळाच बंद झाल्या, त्यामुळं प्रामुख्यानं आदिवासींना पुरवलं जाणारं सुगंधित दूध बंद झालं. खरं तर श्रीखंड सारखा जो एक गोड पदार्थ लग्नात, सणासुदीत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरला जायचा, दुकानांना बंदी आली. दुकानं बंद राहिल्यामुळं, सण बंद राहिल्यामुळं, लोकांची उत्पन्नाची साधनं कमी झाल्यामुळं गोडधोड घरात खाण्याचं प्रमाण कमी झालं. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम श्रीखंडाच्या विक्रीवर आपल्याला सोसावा लागला. आणि अशा ह्या काळातून आपल्यासमोर सुद्धा ह्या वैश्विक महामारीच्या निमित्तानं खरं तर अनेक अडचणी आल्याचं चित्र आपण त्या ठिकाणी बघितलं. परंतु आपण ह्या सगळ्या अडचणींना कुठंतरी सावध होतो. खरं तर वारणा दूध संघाच्या मागच्या 7-8 वर्षाच्या काळात जो एक खडतर प्रवास आपण सगळ्यांनी केला होता. खरं तर आपल्याबद्दल अनेक उलट्या सुलट्या चर्चा आपण ऐकल्या होत्या. आणि म्हणून कसलंही आव्हान आलं तरी आपल्याला त्याचा धोका होता कामा नाही, अशा प्रकारचं नियोजन खरं तर संचालक मंडळ, आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करत होतो. आणि म्हणून ह्या अडचणीच्या काळात सुद्धा खरं तर मी त्याचं विश्लेषण तुमच्यासमोर करणार आहे की तुम्हाला आणि मला अभिमान वाटावा असं हे अहवाल सालातल्या वर्षातलं प्रगतीचं काम आपल्या ह्या दूध संघाच्या माध्यमातून आपल्याला ह्या ठिकाणी निर्माण करता आलं, याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्या ठिकाणी आहे. खरं तर आपण प्रामुख्यानं ही आकडेवारी जर त्या ठिकाणी अनुभवायचं ठरवलं तर मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की एक्सटर्नल रेटिंग, ज्याच्याबद्दल आपण मागच्या 3 वर्षामध्ये बोलतो की संस्थेची आर्थिक सुबत्ता किती आहे, याच्याबद्दल त्रयस्थ एका कंपनीनं आपल्या सगळ्या बँकिंग सिस्टमचा, आपल्या बॅलन्स शीटचा त्या ठिकाणी अभ्यास करावा आणि आपल्याला एक रेटिंग त्या ठिकाणी दिलं जावं. ही पद्धती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये कार्यरत केलेली आहे. आणि सातत्यानं 17-18 सालाच्या नंतर म्हणजे 18, 19, 19, 20 आणि आत्ताचा 20-21 ह्या तिन्ही वर्षामध्ये आपल्याला A- हे सर्वोच्च रेटिंग त्या ठिकाणी मिळवायचा योग आपल्या दूध संघाला ह्या निमित्तानं त्या ठिकाणी मिळाला आहे. आणि हे रेटिंग आपलं ह्याच पद्धतीनं आपण ह्या अडचणीच्या काळात सुद्धा त्या ठिकाणी ठेवू शकलो आहे. खरं तर आर्थिक उलाढाल आपण किती करू शकलो हा सुद्धा एक औत्सुक्याचा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर होता. आणि म्हणून 2018-19 साली आपण 823 कोटींची आर्थिक उलाढाल केली होती. 2019-20 साली आपली उलाढाल 877 कोटींची होती. आणि 20-21च्या अहवालात आपण ही उलाढाल 934 कोटींच्या पर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोचलो. मला प्रामुख्यानं ह्या 2 आकडे आपल्या निदर्शनास आणून द्यायचे आहेत की 19-20 सालामध्ये ज्या वेळेला आपण 877 कोटींची उलाढाल केली, त्या उलाढालीमध्ये जवळजवळ 175 कोटी रुपये हा ट्रेडिंगचा टर्नओव्हर होता. म्हणजे आपण माल खरेदी केला आणि विकला, याच्या माध्यमातून जवळजवळ 175 कोटींची उलाढाल त्या वर्षामध्ये आपण केली होती. खरं तर ह्या आर्थिक वर्षामध्ये या ज्या काही अडचणी ह्या वैश्विक महामारीच्या निमित्तानं आपल्यासमोर आल्या आणि त्यामुळं ट्रेडिंगची उलाढाल तितकी म्हणजे 175 कोटी आपल्याला करता आली नाही, 160 कोटीपर्यंत आपली ट्रेडिंगची उलाढाल थांबली. तरी पण आपला टर्नओव्हर जवळजवळ 57 कोटीनं वाढला. म्हणजे मागच्या वर्षीच्या एवढी जर आपली ट्रेडिंगची उलाढाल त्या वर्षी राहिली असती तर आपला टर्नओव्हर हा जवळजवळ 72 कोटींनी त्या ठिकाणी वाढला असता. अशा प्रकारचं आर्थिक विश्लेषण जर आपण ह्या आकड्यांचं करायचं ठरवलं तर आपल्या डोळ्यासमोर हे आकडे आल्याशिवाय राहत नाही. मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे की जवळजवळ निव्वळ नफा, ज्याला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणतो, ढोबळ नफा हा जवळजवळ 64 कोटी 39 लाख रुपयांचा आपण या ठिकाणी मिळवू शकतो. आणि ह्या ग्रॉस प्रॉफिटमध्ये जवळजवळ 32.5 कोटी रुपये हा निव्वळ नफा आपण त्या ठिकाणी कमवला आहे. आणि ह्या निव्वळ नफ्याच्या माध्यमातून मग आपण फरक बिलासाठी लागणारी तरतूद, कामगारांच्या बोनससाठी लागणारी तरतूद, आपण सभासदांना जे तूप श्रीखंड देतो त्याच्यासाठी लागणारी तरतूद, प्रामुख्यानं वेगवेगळ्या डिप्रिशिएशनसाठी घसारा म्हणून जी गोष्ट असते त्याच्यासाठी लागणारी तरतूद, ह्या सगळ्या तरतुदी काढून थोडंसं शिल्लक मालाचं व्हॅल्युएशन कमी करून
प्रामुख्यानं आपण 1 ते 1.5 कोटी रुपये इन्कम टॅक्स भरायला लागू नये अशा पद्धतीचं हे ताळेबंद पत्रक ह्या वर्षी आपण तयार केले. म्हणजे ह्या सगळ्या अडचणीच्या काळात सुद्धा आपण त्या ठिकाणी उलाढाल वाढवली. पण प्रामुख्यानं काही गोष्टीत आपलं मार्जिन कमी झालं, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला की जे दूध आपलं पनीर म्हणून गेलं असतं त्या दुधाची आपल्याला पावडर आणि बटर बनवावे लागलं आणि पावडर आणि बटरमध्ये जवळजवळ 6 ते 7 कोटी रुपयांचं नुकसान आपल्याला त्या ठिकाणी सोसावं लागलं. ही जर महामारीचा काळ नसता आणि पावडर आणि बटरमध्ये जर आपल्याला नुकसान सोसावं लागलं नसतं तर प्रामुख्यानं 64 कोटी रुपयांचा ढोबळ नफा जवळजवळ 75 कोटी रुपयांच्या वर त्या ठिकाणी नेण्यात आपल्याला यश आलं असतं. अशा प्रकारचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करता आलं असतं. प्रामुख्यानं ह्या वर्षात आपण बँकांच्या कर्जांची परतफेड किती केली असा जर आपण विचार करायचा ठरवला तर जवळजवळ निव्वळ 30 कोटी रुपये हे आपण ह्या वेळेला परतफेड त्या ठिकाणी केली. एकेकाळी 230-240 कोटींचं टर्म लोन असणारा वारणा दूध संघ आज मध्यम मुदत कर्ज आपलं फक्त 60 कोटी रुपये त्या ठिकाणी शिल्लक राहिलं. जवळजवळ 1.25 कोटीच्या वर आपण सगळं त्या ठिकाणी आपलं टर्म लोन त्या ठिकाणी संपवलं. जवळजवळ 89 कोटींच्या वर असणारा संचित तोटा हा मागच्याच वर्षी त्या ठिकाणी आपण संपवला आणि एका नव्या उत्साहाच्या दैदिप्यमान अशा आर्थिक ताकदीनुसार काम करण्याची ही प्रगती आपण त्या ठिकाणी सुरू करू शकलो. ह्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. खरं तर ही उलाढाल वाढून सुद्धा खेळतं भांडवली कर्ज कमी करण्यात आपल्याला यश आलं का? ह्या महामारीच्या काळात आपल्याला ज्या त्या वेळेला माल विकायला अडचणी असून सुद्धा खेळत्या भांडवलाच्या मर्यादा आपण कमी करू शकलो का? याचा जर आढावा ह्या निमित्तानं जर आपण घ्यायचं ठरवलं तर प्रामुख्यानं मला सांगितलं पाहिजे जवळजवळ 33 कोटी रुपये हे खेळतं भांडवली कर्ज ह्या आर्थिक वर्षात कमी करण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश मिळालं. आणि म्हणून एखाद्या आव्हानाची जर तयारी असेल, आपण जर खरंच एखाद्या खडतर काळातून गेलो असू, आपण जर सावध असू तर मग कुठल्याही प्रकारच्या आव्हानाला आपण ताकदीनं पुढे जाऊ शकतो. ते सामर्थ्य आपल्यामध्ये असतं आणि त्या अनुभवाच्या जोरावर खरं तर ही वाटचाल आपण करू शकलो ह्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. खरं तर प्रत्येक जनरल मिटिंगमध्ये आपण आता एक नवी गोष्ट त्या ठिकाणी करायचं ठरवलं की मागच्या जनरल मिटिंगमध्ये आपण काय लोकांना आश्वासन दिली होती आणि प्रामुख्यानं त्या आश्वासनांच्या पैकी आपण काय पूर्ण करू शकलो आणि कुठली आश्वासनं आपल्याला पूर्ण करता आली नाहीत आणि ती का करता आली नाहीत ह्याच्याबद्दलचा सुद्धा एक आढावा हा दरवर्षी आपल्या सभेचा एक भाग असावा अशी कल्पना खरं तर मी स्वतः मागच्या वर्षीपासून त्या ठिकाणी अंमलात आणायचं ठरवलं आहे. आणि म्हणून ह्या निमित्तानं मला सांगायला पाहिजे की आपण मागच्या वर्षी डिक्लेअर केलं होतं की प्राथमिक दूध संस्थांचं व्यवस्थापन कमिशन आपण 1 रुपया करणार. त्याप्रमाणे आपण ते 1 रुपया त्या ठिकाणी केलं. कोल्हापूर, मुंबई, महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांच्या मध्ये दुग्ध पदार्थांच्या शॉपिंगच्या माध्यमातून, मॉल्सच्या माध्यमातून विक्री व्यवस्थेचं नेटवर्क आपण उभा करणार. मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे की खरोखर विक्री व्यवस्थेच्या बाबतीत आमूलाग्र बदल करण्यात या आर्थिक वर्षामध्ये आपल्याला यश आले. नाशिक असेल, औरंगाबाद असेल, जळगाव असेल, नांदेड असेल, विदर्भात ह्याच्या अगोदरच्या काळात आपण त्या ठिकाणी केलो होतो. आणि C&F नावाची जी संकल्पना आहे त्या ठिकाणच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये, 2 जिल्ह्यामध्ये, 3 जिल्ह्यामध्ये वारणाचं काम करणारे डिस्ट्रीब्युटर्स अपॉइंट करणं, आपला स्टॉक ठेवणारे स्टॉकिस्ट अपॉइंट करणं, ही संकल्पना आपण त्या ठिकाणी यशस्वी करू शकलो आहे. आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुग्ध पदार्थांच्या विक्रीमध्ये वाढ करणारा एक आलेख खरं तर ह्या सगळ्या नेटवर्कच्या माध्यमातून सुरू झाल्याचा काळ आज मला रोजच्या रोज बघायला मिळतोय. खरं तर त्याचा आढावा मला पुढच्याच अहवालामध्ये आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी द्यायचा आहे. परंतु मागच्या जनरल मिटिंगमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे हे काम आपण त्या ठिकाणी करू शकलो. खरं तर आज सगळ्या शहरांच्या मध्ये मोठ्या मॉल्सच्या माध्यमातून दुग्ध पदार्थ आणि भाज्या विकण्याची जी संकल्पना सुरू झाली त्यात रिलायन्स मॉल बरोबर आपण त्या ठिकाणी ॲग्रीमेंट केलं आणि रिलायन्स मॉलच्या माध्यमातून मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल आणि नागपूर असेल आणि नाशिक असेल या सगळ्या जवळजवळ 160 रिलायन्सच्या मॉलमध्ये आज आपले सगळे दुग्ध पदार्थ मिळणारी व्यवस्था आपण त्या ठिकाणी सुरू करू शकलो आहे. डी मार्टच्या माध्यमातून जवळजवळ 40 ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या मॉल्समध्ये आपले पदार्थ मिळणारी व्यवस्था आपण आज प्रत्यक्षात त्या ठिकाणी अवलंबात आणायचं ठरवलं आहे किंवा प्रत्यक्ष ती सुरू झालेली आहे. खरं तर शेतकरी संघाच्या
कोल्हापूरच्या वेगवेगळ्या दुकानांच्या माध्यमातून आपण आपले वारणा शॉपी त्या ठिकाणी सुरू करायचा निर्णय घेतला. त्याच्याही दृष्टीनं खरं तर आज काम पूर्णत्वाला गेले. आणि मी परवाच आमच्या दूध संघाच्या आढावा मिटिंगमध्ये माझी एक कल्पना त्या ठिकाणी बोलून दाखवली की आपण जाहिरातींच्यावर, रेडिओच्या जाहिरातीवर, टी व्हीच्या जाहिरातीवर, बजेटवर बरेच पैसे खर्च करतो. आणि म्हणून ह्यातला काही पैसा जर शॉपीसाठी आपण खर्च करायचं ठरवलं, मोठ्या शहरांच्या मध्ये जे मुलं स्वतःची जागा ज्यांची आहे ती मुलं जर आपल्याकडं शॉपी काढायसाठी येणार असतील तर त्या शॉपीचा सगळा इंटिरियरचा खर्च आपण करावा. त्या शॉपीमध्ये लागणाऱ्या डीप फ्रीजसाठी 50% अनुदान आपण त्या ठिकाणी द्यावं आणि त्या शॉपीला डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरच्या दरात जादा मार्जिननं आपले माल विकायला त्या ठिकाणी परवानगी द्यावी. आणि अशा प्रकारची एक योजना खरं तर वेगानं प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वारणेचा माल उपलब्ध करणं, वारणेचे पदार्थ उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं आपल्याला करता येईल का याची चाचपणी खरं तर करावी, अशा प्रकारची सूचना मी त्या ठिकाणी केलेली आहे. मी 100% ह्या वर्षात आम्ही किती करणार ह्याच्याबद्दल आज सांगत नाही, परंतु त्या दिशेनं सुद्धा विक्री व्यवसायातलं एक पाऊल म्हणून पुढं जाण्याचा निर्धार आम्ही सगळ्या संचालक मंडळानं त्या ठिकाणी केलेला आहे. खरं तर ट्रेडिंग व्यवसायावर भर देणार म्हणून आपण त्या ठिकाणी चर्चा केली होती, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला की 160 कोटीपर्यंत ट्रेडिंग आपण करू शकलो. 175 कोटी त्याच्या आदल्या वर्षीपर्यंत आपण पोचू शकलो नाही, परंतु त्याही क्षेत्रात चांगलं काम ह्या वर्षात सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं ते काम उद्याच्या काळात पुढं जाईल याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. खरं तर 2 मोठी आश्वासनं आपण त्या ठिकाणी दिली आणि त्या दोन्हीही विषयामध्ये आपल्याला अपयश आलं. आणि त्यात प्रामुख्यानं आपण वारणा दूध संघाच्या आणि वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या माध्यमातून पशुवैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी उभा करणार अशा प्रकारची घोषणा मागच्या वेळच्या जनरल मीटिंगमध्ये आपण केली होती. आणि प्रामुख्यानं डेअरी टेक्नॉलॉजी हे आनंद आणि NDDBच्या सहयोगातून डेअरी टेक्नॉलॉजीचा डिग्री कोर्स आपण वारणा नगरमध्ये त्या ठिकाणी सुरू करू अशा प्रकारची सुद्धा घोषणा आपण त्या ठिकाणी केली होती. पण मला दुर्दैवानं सांगावं लागेल ह्या दोन्ही गोष्टी आणि ह्याला जोडून खरं तर ॲग्रिकल्चर कॉलेज सुद्धा वारणेमध्ये असावं, ह्या तिन्ही गोष्टींचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न मी स्वतः त्या ठिकाणी केला. पण दुर्दैवानं महाराष्ट्र सरकारनं धोरणात्मक निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही खाजगी ॲग्रिकल्चर कॉलेजला, वेटरनरी कॉलेजला आणि डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेजला परवानगी द्यायची नाही. आणि त्यामुळं आपण महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर हा प्रयत्न आपण जो केला तो यशस्वी ठरला नाही. आणि म्हणून हा जे आश्वासन आम्ही तुम्हा मंडळींना दिलं होतं ते आश्वासन आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करता आलं नाही. पण दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं म्हणा, अनेक गोष्टी आज अशा घडत आहेत की महाराष्ट्र सरकार आपल्याला ज्याला नाही म्हणतं त्याला भारत सरकार आपल्याला होय म्हणतं. आणि त्यामुळं कदाचित हाही प्रस्ताव घेऊन डायरेक्ट भारत सरकारच्या वतीनं ह्या महाविद्यालयांसाठी आपल्याला परवानगी मिळवता येते का असा प्रयत्न उद्याच्या काळात ह्या अहवाल वर्षात मी करणार आहे. आणि निश्चितपणानं कदाचित आपल्या जर ह्या प्रयत्नांना यश आलं तर हेही आश्वासन आपल्याला पूर्णत्वाला न्यायला काही अडचण येईल असं मला प्रामुख्यानं त्या ठिकाणी वाटणार नाही. खरं तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून आपण 2 प्रकल्प ह्याच्या अगोदर पूर्णत्वाला नेल्याचं आपण बघितलं. गडिंग्लजमध्ये आपण अद्ययावत अशी डेअरी त्या ठिकाणी बांधली. त्याच्यानंतर नव्या मुंबईमध्ये आपल्या दुसऱ्या अद्ययावत डेअरीची स्थापना आपण केल्याचं चित्र त्या ठिकाणी बघितलं. आणि मला अभिमानानं सांगितलं पाहिजे की ह्या 2 गोष्टी ज्यावेळेला आपण पूर्णत्वाला नेल्या आणि त्यानंतर दिल्लीच्या ह्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे अधिकारी वारणा नगरला भेट द्यायसाठी त्या ठिकाणी आले. आणि वारणा नगरला भेट दिल्यानंतर ह्या योजनेअंतर्गत आपण निर्माण केलेले प्रकल्प आम्हाला बघायचे आहेत म्हणून त्यांनी सांगितलं. आणि म्हणून हे प्रकल्प ज्या वेळेला गडिंग्लजचा आणि मुंबईचा त्यांनी बघितलं, सॅटेलाईट डेअरीच्या नावानं हे दोन्ही प्रकल्प आपण त्या ठिकाणी उभा केले होते. हे दोन्हीही प्रकल्प बघितल्यानंतर अतिशय समाधान त्यांनी व्यक्त केलं. आणि नुसतं समाधान व्यक्त केलं नाही तर प्रामुख्यानं त्यांनी त्यांच्या रिमार्कमध्ये आपण ज्या कारणासाठी ही योजना निर्माण केली त्या योजनेचं तंतोतंत पालन आणि खऱ्या अर्थानं सामान्य माणसापर्यंत त्या योजनेचा लाभ देणारा संघ कुठला असेल तर तो वारणा दूध संघ आहे अशा प्रकारचा शेरा त्यांनी आपल्या व्हिजिटमध्ये वारणेच्या भेटीनंतर त्या ठिकाणी साकारला. आणि म्हणून इतकं मोठं आपलं गुडविल तयार झाले म्हणल्यावर आपण गडबडीनं लगेच 3रा प्रकल्प म्हणजे वारणा दुग्धालयामध्ये
आपल्याला 25 कोटी रुपयांचं नवीन एक्सपान्शन 7.5 लाख लिटरची हाताळणी क्षमता करण्यासाठी म्हणून आम्हाला परत 25 कोटी रुपये तुम्ही द्यावे, म्हणजे त्यात 50% सबसिडी असते आणि 50% रक्कम आपण घालतो, असा तिसरा प्रस्ताव आपण त्यांच्याकडे सादर केला. आणि मला आज तुम्हाला अभिमानानं सांगितलं पाहिजे की 25 कोटीच्या ऐवजी 23 कोटी 62 लाखाचा तिसरा प्रकल्प, मला वाटतं ह्या भारत देशातल्या दूध संघांच्या इतिहासातला 2-2.5 वर्षामध्ये एका संस्थेला तिसरा प्रकल्प देणारे ही पहिली मंजुरी तुमच्या आणि माझ्या दूध संघाला आपण ह्या निमित्तानं मिळवून देऊ शकलो. आणि त्याही कामाची सुरुवात आज आपल्या दूध संघाच्या कार्यस्थळावर त्या ठिकाणी झालेली आहे. येणाऱ्या 4-5 महिन्याच्या काळात हा नवीन प्रकल्पसुद्धा त्या ठिकाणी दिमाखानं सुरू होईल. त्याचा आनंद आज तुमच्या सगळ्यांच्या बरोबर सहभागी करत असताना, शेअर करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्या ठिकाणी होतोय. खरं तर मी मगाशी तुम्हाला या महामारीच्या अडचणी काय आल्या ते सांगितलं, विक्रीवर परिणाम कसे झाले हे सांगितलं. तरीसुद्धा ह्या वर्षी आपण नफा कसा कमवू शकलो, ह्या वर्षी आपण चांगलं काम कसं करू शकलो, ज्याचा उल्लेख मला वाटते मागच्या वेळच्या जनरल मीटिंगमध्ये आपण केला होता की बिहारमध्ये दूध पुरवण्याची एक मोठी ऑर्डर आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. आणि म्हणून ही ऑर्डर खरं तर आपल्याला तारणहार ज्याला आपण म्हणतो की अशा अडचणीच्या काळात कुठनं तरी मदत येते, काहीतरी असं घडतं आणि त्या अडचणीतून आपण बाहेर पडतो, अशा दृष्टीनं खरं तर ह्या ऑर्डरची आपल्याला फार मोठी मदत ह्या कोरोनाच्या महामारीच्या काळात दुधाचं विनिमय करत असताना, दुधाचं युटिलायझेशन करत असताना त्या ठिकाणी झाला असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून मागच्या अहवाल वर्षाचा जर 31 मार्चपर्यंतचा विचार केला तर जवळजवळ 1,61,00,000 लिटर दूध आपण जवळजवळ बिहारला त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेडच्या माध्यमातून देऊ शकलो, ज्याचा जवळजवळ 55,20,00,000 रुपयेपर्यंतचं दूध हे आपण बिहारला मार्चपर्यंत विकलं. आणि कालच्या 13 सप्टेंबरपर्यंतची जर ही आकडेवारी जर आपल्या डोळ्यासमोर घ्यायची ठरवली तर जवळजवळ 3.5 कोटी लिटर दूध म्हणजे 118 कोटी रुपयांचं दूध आपण बिहार फेडरेशनला त्या ठिकाणी पुरवू शकलो. आणि आजही म्हणजे आज सकाळचा रिपोर्ट मी त्या ठिकाणी बघितला, आज जवळजवळ 2,01,000 लिटर दूध म्हणजे 75,000 लिटर कॉन्सन्ट्रेट हे आजच्या तारखेला सुद्धा आपण बिहारला 3 टँकर भरून त्या ठिकाणी पाठवलेत. आणि साधारण बिहारच्या ह्या दोन्ही फेडरेशनच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर ज्या आपल्या चर्चा होत आहेत त्या चर्चेचा जर आपण विचार करायचं ठरवलं तर हा पुरवठा जवळजवळ हे वर्षभर त्या ठिकाणी राहील अशा प्रकारचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मागच्या वर्षी आपण जेवढं दूध हाताळत होतो त्याच्यापेक्षा जवळजवळ 49,000 लिटर दूध मागच्या अहवाल सालात आपण सरासरी जादा हाताळलं. आणि आज जी आकडेवारी माझ्या डोळ्यासमोर येते आहे, खरं तर ते मला सांगितलं तर पटणार नाही की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना तर जर ॲव्हरेज आपण डोळ्यासमोर आणायचं ठरवलं तर ज्या काळामध्ये सगळ्यात कमी दुधाची हाताळणी आजपर्यंतच्या इतिहासात आपल्याकडे झाली, पण ह्या वर्षी की आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात जास्त म्हणजे जवळजवळ 7 लाख लिटर सरासरी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दुधाची हाताळणी ह्या महिन्यात आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून ज्या वेगानं ह्या वर्षीचा हा जो आपला प्रवास सुरू आहे ह्या प्रवासाकडे जर आपण बघितलं तर पुढच्या वर्षी जवळजवळ मागच्या वर्षीपेक्षा 1 लाख लिटरनं आपली हाताळणी जास्त होईल. आणि 5.5 ते 6 लाख लिटर सरासरी वर्षाची हाताळणी करणारा एक नवा उच्चांक दूधधंद्यात निर्माण करणारा संघ म्हणून तुमच्या माझ्या संघाला नाव करता येईल अशा दृष्टिकोनातून खरं तर ही वाटचाल सुरू आहे. ह्याचा मला निश्चितपणानं या ठिकाणी आनंद वाटतोय. खरं तर आपल्या सगळ्या जनरल मिटिंगांच्यामध्ये आपण भारतीय सैन्य दलाला फार मोठ्या प्रमाणात पुरवठा करतो याचा उल्लेख आपण ह्या ठिकाणी करतो. आणि म्हणून ह्या वर्षी आपण सैन्य दलाला काय काय दिलं तर WMP आपण दरवर्षी देतच होतो, त्याप्रमाणे 349 टन WMP त्या ठिकाणी दिली, ज्याला होल मिल्क पावडर आपण म्हणतो. साधारण 52,59,000 लिटर दूध हे टेट्रापॅकच्या माध्यमातून आपण सैन्य दलाला दिलं, तेही आपण अनेक वर्षे त्याचा उल्लेख करतोय. पण ह्या वर्षी भारतीय सैन्य दलाला जे तूप लागतं आणि त्या तुपाची क्वालिटी एवढी कठीण आहे की प्रामुख्यानं ती क्वालिटी तयार करणंच आव्हान आहे असं सगळ्यांना त्या ठिकाणी वाटायचं. आणि म्हणून आपण सुद्धा कधी ते तुपाचं टेंडर भरायचं धाडस कधी केलं नव्हतं. पण ह्या वैश्विक महामारीच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी विचार केला की पावडर आणि बटरला गिराईक नाही, आणि अशा वेळेला जर आपण हे आव्हान स्वीकारणार नसलो तर हे आव्हान आपण कधी स्वीकारणार. आणि म्हणून आपण धाडसानं
सैन्य दलाला तूप देण्याचं टेंडर आपण त्या ठिकाणी स्वीकारलं. मला चांगली गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की 31 टन आपण सैन्य दलाला त्या ठिकाणी तूप देऊ शकलो. दुर्दैवानं हे 31 टन तूप बनवत असताना 40 टन तूप आपल्याला रिजेक्ट करावं लागलं. म्हणजे आपण बनवलेलं 40 टन तूप हे सैन्य दलानं मान्य केलं नाही, आमच्या गुणवत्तेत बसत नाही, हे परत न्या म्हणून त्यांनी सांगितलं. ते सैन्य दलाच्या गुणवत्तेत बसत नव्हतं, पण बाजारातल्या गुणवत्तेप्रमाणे ते चांगलं असल्यामुळं आपण ते बाजारात विकू शकलो. आपलं प्रत्यक्ष नुकसान झालं नाही, पण हे किती अवघड गोष्ट पूर्ण करायचं, काही झाली तरी पूर्ण झालीच पाहिजे या भावनेनं जे प्रयत्न आपण केले, त्यात ह्या 31 टनाच्या माध्यमातून जे यश आपण मिळवू शकलो. त्यामुळं खरं तर ह्या वर्षी आपण ह्या सगळ्या माध्यमातून जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे 44 कोटींची उलाढाल ही आपण सैन्य दलाला माल विकून त्या ठिकाणी केली होती. आणि म्हणून ह्या वर्षीचं टार्गेट मी आपल्या सगळ्या विभागांना त्या ठिकाणी दिले की जे 31 टन तूप आपण सैन्य दलाला दिलं होतं, तर ह्या वर्षी आपण 200 टनाचं टेंडर भरायचं ठरवलं आहे. 349 टन जे होल मिल्क पावडरचं टेंडर आपण भरलं होतं, त्याच्याऐवजी 500 टनाचं होल मिल्क पावडरचं टेंडर ह्या वर्षी आपण भरायचं. आणि जर जेवढं दूध आपल्याला वाढवून मिळेल ह्याचा आपण प्रयत्न करतोय, पण महाराष्ट्रात महानंदाने आपल्या दोघांच्यात वाटणी होत असल्यामुळं खरं तर 52 लाखाचा हा आकडा 55-56 लाखाच्या वर जाईल अशापेक्षा जास्त वाटत नाही. आणि ह्या दोन्हीच्या माध्यमातून जवळजवळ 44 कोटीच्या ऐवजी 75 कोटी रुपयांचा भारतीय संरक्षण दलाचा टर्नओव्हर करायच्या दृष्टीनं यावर्षी दूध संघाचं नियोजन आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी करायचं ठरवलं आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना आठवत असेल की आपण बोर्नविटा त्या ठिकाणी बनवतो, आणि मग हा बोर्नविटा बनवत असताना आपण सुरुवातीला आपला वारणा स्टॅमिना नावाचा एक प्रॉडक्ट त्या ठिकाणी निर्माण करायचं त्या ठिकाणी ठरवलं होतं. आणि वारणा स्टॅमिना आपण मार्केटमध्ये सुद्धा आणला होता. आणि 1 वर्ष भारतीय सैन्य दलाला सुद्धा स्टॅमिना मोठ्या प्रमाणात म्हणजे माल्टेड फूड मोठ्या प्रमाणात लागतं. आणि 2200 टनाची माल्टेड फूडची भारतीय संरक्षण दलाची सुद्धा ऑर्डर 1 वर्ष आपण त्या ठिकाणी मिळवली होती. तर जुन्या काळात जर कुणाला आठवत असेल तर माझ्या काळातच घडलेलं धाडसानं आपण त्यावेळेला ही ऑर्डर घेतली होती. आणि त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा आपण ती ऑर्डरच्या वेळेला टेंडर भरलं. आणि त्यावेळेला आपल्याबरोबर आपण ज्यांना बनवून देतो त्या कॅडबरी इंडिया लिमिटेड ह्या कंपनीनंच आपल्याबरोबर कॉम्पिटिशन केली. आणि आपल्याला परवडणार नाही एवढ्या कमी दरात त्यांनी भारतीय संरक्षण दलाचं ते टेंडर भरलं. आणि त्यावेळची ती ऑर्डर आपली बंद झाली. आणि त्याच्यानंतरच्या काळात खरं तर वेगवेगळ्या अडचणींच्या माध्यमातून तो प्रॉडक्ट आपला बंद झाला, ते उत्पादन आपलं बंद झालं. खरं तर आम्ही त्यावेळेपासून खरं तर भारतीय संरक्षण दलाच्या मागं होतो की तुम्ही दूध टेट्रापॅकमधलं घेत असताना, WMP घेत असताना, ह्याचा उल्लेख मी कधी जनरल मीटिंगमध्ये केला आहे का नाही मला माहिती नाही, पण आपल्या देशानं एक खास सोय केलेली आहे की सहकार टिकला पाहिजे आणि सहकार वाढला पाहिजे. सहकाराला खाजगी लोकांच्या बरोबर स्पर्धा करायची पाळी येऊ नये. आणि म्हणून भारत सरकारचे पदार्थ डेअरी इंडस्ट्रीचे त्या ठिकाणी खरेदी करतं. हे सगळे पदार्थ टेंडरच्या माध्यमातून करत नाही, फक्त ते भारत देशातल्या सहकारी संस्थांच्याकडनं त्या ठिकाणी घेतले जातात. आणि मग देशातल्या सगळ्या सहकारी संस्थांना एकत्र बोलवून खरं तर दर ठरवून प्रत्येक संस्थेला त्याची वाटणी करून त्या ठिकाणी हे प्रॉडक्ट दिले जातात. त्यामुळे ह्यात आपल्याला चांगल्या प्रकारचा नफा त्या ठिकाणी मिळत असतो. आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी करत होतो. NCDFI म्हणजे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह फेडरेशनचं एक सगळ्या कोऑपरेटिव्हची एक फेडरेशन आहे. त्या फेडरेशनच्या माध्यमातून आपण सातत्यानं मागणी करायचो की जसं तुम्ही दूध, तूप, पावडर हे सहकारी संस्थांच्याकडनंच घेताय, तसं माल्टेड फूडसुद्धा तुम्ही सहकारी संस्थांच्याकडनं घ्यावं, ते ओपन टेंडरमधनं घेऊ नये. अशा प्रकारची सातत्यानं मागणी आपल्या मंडळींची त्या ठिकाणी होती. आणि त्या मागणीला खरं तर मागच्या वर्षी यश आलं. आणि त्यांनी मागच्या वर्षीपासून 50% आर्मीला लागणारा जवळजवळ 5000 टन माल्टेड फूड आर्मीला लागतं. आणि हे त्यातलं 50% म्हणजे 2500 ते 3000 टन माल्टेड फूड हे सहकारी संस्थांच्याकडनं खरेदी करायचा निर्णय घेतला आहे. आणि म्हणून ह्या संधीचा फायदा घेण्याच्या दृष्टीनं खरं तर आपण ह्या वर्षी आपल्या कॅडबरी प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात एक्सपान्शन करतोय. त्याचा उल्लेख मी पुढं आपल्यासमोर मांडणार आहे. आणि हे एक्सपान्शन करत असताना काही जुने ओव्हन त्यातून बाहेर निघणार आहेत. आणि ह्या ओव्हनच्या माध्यमातून 6 ते 12 टन रोज माल्टेड फूड करणारी नवी एक छोटी फॅक्टरी आपण वारणेत परत अस्तित्वात आणायचं त्या ठिकाणी ठरवतोय. येणाऱ्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापर्यंत ही फॅक्टरी अस्तित्वात आणून जर आपण आर्मीच्या लोकांना त्याचं इन्स्पेक्शन त्यांच्या समाधानकारक दाखवू शकलो
तर त्यांचं जानेवारी महिन्यात जे टेंडर आहे ते माल्टेड फूड आर्मीला सप्लाय करायचं, ते टेंडरसुद्धा मिळवण्याच्या दृष्टीनं खरं तर संचालक मंडळानं ह्या आर्थिक वर्षामध्ये प्रयत्न करायचं ठरवलं आहे. ते जर आपण यशस्वी होऊ शकलं तर तो सुद्धा नवीन एक 30 कोटीचा आर्मीशी असणारा नवा व्यवहार आपल्याला सुरू करता येईल. याचा आनंद खरं तर या वर्षातलं नियोजन करत असताना आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर आहे. ज्याचा उल्लेख मी आपल्यासमोर केला, त्या माल्टेड फूड डिव्हिजनमध्ये सुद्धा ह्या वर्षी फार मोठं काम आपल्याला करतात. मागच्या वर्षीपेक्षा जवळजवळ 5800 टन जादाचं उत्पादन आपण बोर्नमिठाचं त्या ठिकाणी करू शकलो. प्रामुख्यानं 14 ग्रॅमचं जे छोटं पॅकिंग त्यांनी निर्माण केले, ते पॅकिंगचं फार मोठं उत्पादन आपल्या वारणेच्या फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी केलं जातं आणि म्हणून जवळजवळ 200 टनापर्यंतचं ते उत्पादन त्यांना करून देण्याची किमयासुद्धा आपल्या वारणेतल्या सगळ्या माझ्या सहकारी कामगारांनी तिथल्या विभागानं त्या ठिकाणी यशस्वीपणानं पार पाडली. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून कॅडबरी इंडियानं आपल्याला विचारलं की 15,000 टनावरून तुम्ही आम्हाला 22,000 टनाचं एक्सपान्शन करायला तयार आहे का? आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्ही करायला तयार आहे. साधारण खर्च आम्हाला किती करावा लागेल तर अंदाजे 25 कोटी रुपयाची नवीन गुंतवणूक वारणेला करावी लागेल, पण 22,000 टन माल आम्ही तुमच्याकडनं घ्यायला तयार आहे. अशा प्रकारची एक प्राथमिक चर्चा आज कॅडबरी इंडियाबरोबर आपली सुरू आहे. प्रामुख्यानं ही चर्चा पुढं जाईल. कॅडबरीचं नाव आता मला वाटते मॉन्डेलीज झालं ना, आता मॉन्डेलीज कंपनीच्या नावानं ही चर्चा सुरू आहे आणि साधारण आपल्याला 25 कोटीची गुंतवणूक करावी लागेल आणि साधारण 150 नवीन कामगारांना आपल्याला त्या ठिकाणी काम देता येईल. म्हणजे सहकारातनं ह्या संस्था चालवत असताना गोरगरिबांना नोकऱ्या उपलब्ध करून देणं, त्यांच्या हाताला काम देणं हा सुद्धा जो आपला दृष्टिकोन आहे, त्यात एक नव्या 150 नोकऱ्या ह्या कॅडबरीच्या माध्यमातून निर्माण करायचं, हाही संकल्प ह्या वर्षीच्या काळामध्ये आपण यशस्वी करू शकू, हा विश्वास मला प्रामुख्यानं ह्या ठिकाणी वाटतोय. खरं तर दूध आपण ज्याचा उल्लेख मी मगाशी केला, 49,000 लिटर सरासरी म्हणजे 15 कोटी 40 लाख लिटरपर्यंत, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा 1 कोटी 70 लाख लिटर जादाचं संकलन आपण करू शकलो. आता त्या खोलात मी या निमित्तानं जाणार नाही. खरं तर आपण मगाशी एका ॲपचं उद्घाटन केलं आणि त्या ॲपला काय नाव द्यावं ह्याच्याबद्दल खरं तर आम्ही सगळेजण विचार करत होतो. आणि मग हा विचार करत असताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आला की वारणेचं यश कशामध्ये, वारणेला यश का मिळतं, वारणा ही कायम सगळ्या गोष्टीतला आदर्श कशा पद्धतीनं निर्माण होते. आणि मग ह्या गोष्टीचं एकच उत्तर प्रामुख्यानं आपल्याला मिळतं की वारणेच्या प्रत्येक सभासदांना आणि दूध उत्पादकांना ह्या सगळ्या कामाला आपलं मानले, ह्याला परक कधी कुणी मानलेलं नाही. आपलेपणानं ह्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट केली जाते. मला एकदा मुंबईत एका कार्यकर्त्याने विचारलं होतं की तुमच्या प्रॉडक्टचं रहस्य काय आहे आणि या प्रॉडक्टच्या चवीचं रहस्य काय आहे. आणि त्याला मी सहज चेष्टेनं सांगितलं होतं की वारणेचा प्रत्येक उत्पादक हे माझं दूध आहे, हे जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं, जास्तीत जास्त स्वच्छ, जास्तीत जास्त कुठल्याही प्रकारची भेसळ न करता मला माझ्या दूध संघाला कसं देता येईल, ह्या दृष्टीनं माझा प्रत्येक सभासद ह्या विषयाकडे बघतो. आणि हे जे त्याची आपलेपणा आहे, त्याचं प्रेम आहे, त्याची ही जी एक भावना आहे या संस्थांच्या बरोबर काम करण्याची, त्या भावनेमुळं वारणेचा प्रत्येक पदार्थ हा उच्च कोटीचा, उच्च दर्जाचा त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. आणि खरं तर ही भावना जपायचं आपण त्या ठिकाणी काम करतोय. आणि म्हणून हे ॲप निर्माण करत असताना आज अँड्रॉइड फोन्स आपल्या सगळ्यांच्या हातात आला आहे. प्रत्येक गोष्टीत तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आपल्याला निर्माण करता येईल का, आणि ह्या पारदर्शकतेच्या माध्यमातून प्रत्येक कामातली कार्यक्षमता आपल्याला वाढवता येईल का, या दृष्टीनं जग आज विचार करायला लागले. आणि म्हणून हा विचार मी माझ्या सामान्य दूध उत्पादकाच्या हातात देणार आहे का, मी माझ्या सामान्य दूध उत्पादकाच्या समोर ह्या सगळ्या व्यवसायाची पारदर्शकता आणणार आहे का, त्याला दिल्या जाणाऱ्या सगळ्या सुविधा त्याच्या हातातल्या एका बटनावर आम्ही उपलब्ध करणार आहोत का, या संकल्पनेतून खरं तर ह्या ॲपची निर्मिती करायची आपण ठरवलं. आणि ज्याचा उल्लेख येडुरकर साहेबांनी केला की संपूर्ण भारत देशातल्या दुग्ध व्यवसायामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची संकल्पना आज आपण वारणेच्या माध्यमातून ओपन करतोय. आणि म्हणून ह्या ॲपला वी वारणा, आम्ही वारणा, आमची वारणा, वारणा आणि मी, अशा अनेक अर्थानं वी वारणा हे नाव आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ह्या ॲपच्या माध्यमातून अनेक गोष्टी तुमच्या वापरात येणार आहेत.
अगदी एखादा उत्पादक एखाद्या संस्थेला दूध घालतोय, त्या दूध संस्थेचं त्या दिवशी सकाळी वारणा दूध संघात किती सरासरी बल्क फॅट आणि बल्क एसएनएफ आलं हे जरी त्या दूध उत्पादकाला बघायचं असलं, सहज त्यानं जाऊन त्या ॲपवर बटन मारलं की बाबा माझी हनुमान दूध संस्था आहे, अमुक गावातले आहे, कोड नंबर अमुक आहे, माझं आजच्या तारखेचं सकाळचं म्हशीचा बल्क किती आहे, म्हशीचा एसएनएफ किती आहे, तर त्याला एका बटनावर त्या ठिकाणी कळणार आहे. एखाद्या कुठल्याही खोचीच्या सामान्य शेतकऱ्याच्या रानात तो गेला, रानातल्या गोट्यात त्याला गाय आजारी आहे असं वाटलं आणि गायीचा आजार पण बघून त्यानं तिथनं त्या ॲपमध्ये पशुवैद्यकीय विभागात गेला आणि त्या संस्थेचं नाव टाकून व्हिजिट मागवली आणि ती व्हिजिट त्याला किती वेळात आली आणि ती व्हिजिट आल्यानंतर संघाच्या डॉक्टरनं जे उपचार केले ते काय उपचार केले आणि त्या उपचाराच्या बाबतीत तो खरंच समाधानी आहे का. खरंसुद्धा इतका मोठा व्याप चालवत असताना आज आम्हा संचालक मंडळाला खरंच खाली काय काम चाललंय सगळंच आलबेल आहे असं समजून, ज्याचा उल्लेख मी काल केला की अनेक वेळेला चांगल्या काळात आपल्या नजरेला सगळं चांगलंच दिसत असतं, काही वेळेला वाईट गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात पण आपल्या लक्षात येत नसतं आणि या सकारात्मक चांगल्यामध्ये जर काही वाईट घडत असलं, चुकीचं घडत असलं तर आपल्या समोर ते आलं पाहिजे. आणि म्हणून मोठ्या धाडसानं आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा कार्यक्षमतेनं काम करावं, पारदर्शक काम करावं, त्यांच्या बाबतीत कुठलीही तक्रार येऊ नये, कुठलीही तक्रार आली तर ती तक्रार आमच्या निदर्शनास येणार आहे अशा प्रकारची ही यंत्रणा खरं तर ह्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी तयार करणार आहे. त्यात औषधाची मागणी आहे, त्यात पशुखाद्याची मागणी आहे, पशुखाद्याची चिकित्सा त्याला जर करून पाहिजे असेल तर त्या चिकित्सेबद्दलची माहिती आहे आणि ह्याची एक सुरुवात जेवढं आम्हा मंडळींच्या डोक्यामध्ये आलं तेवढं हे सॉफ्टवेअरचं रायटिंग करायचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला आहे. पण प्रामुख्यानं हे वापरत असताना मला आजच्या ह्या सभेच्या निमित्तानं तुम्हा सगळ्या दूध उत्पादकांना आव्हान करायचं आहे की तुम्हाला अजून जर ह्यात काही सूचना पाहिजे असल्या, तुम्हाला अजून वारणा दूध संघाच्या वतीनं किंवा ह्या सगळ्या कार्यक्षमता वाढीच्या दृष्टीनं काही नवीन सूचना ह्या ॲपमध्ये घालाव्या अशा प्रकारची भावना असली तर त्यासुद्धा तुम्ही कळवाव्या. त्याचंही इनकॉर्पोरेशन ह्या ॲपमध्ये केलं जाईल आणि पहिल्यांदा सुरू केलेलं हे ॲप देशातलं आदर्श ॲप म्हणून निर्माण करण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सहयोग मला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तो तुम्ही द्यावा ही अपेक्षा खरं तर मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर 20 तारखेला आपल्या दूध संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण स्तनदाह हा एक कार्यक्रम त्या ठिकाणी डिक्लेअर केला होता, ज्याला आपण मस्टॅडिस म्हणतो. आणि आम्ही सहज विचार केला की मस्टॅडिस हा एक फार मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरात असणारा आजार आहे आणि तो जर वेळीच कळला तर त्याच्यावर उपचार करणं फार सोपं आहे. पण तो जर उशिरा कळला आणि त्यानं जर त्या गायीचे थानं बाद झाली तर प्रामुख्यानं एवढं मोठं चांगलं पशुधन त्या ठिकाणी खराब होतं आहे. आणि म्हणून आपल्याला लोकांना ही जाणीव करून देण्याची, प्रत्येक गायीचं जर दूध फक्त आपण चेक केलं तर त्या दुधाच्या माध्यमातून तुझ्या गायीला स्तनदाह झाला, इन्स्पेक्शन सुरू झाले, काय झालं याची जाणीव करून देणं हे आपल्याला शक्य होईल. आणि म्हणून 20 तारखेला आपण हा एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी हातात घेतला होता आणि त्या कामाची आपण त्या ठिकाणी सुरुवात केली होती. तुम्हाला मी सांगितलेली आकडेवारी खरं तर आश्चर्य वाटेल. 20 जूनपासून 87 संस्थांच्यामध्ये, दूध संस्थांच्यामध्ये खरं तर ह्या कामाची आपण त्या ठिकाणी सुरुवात केली आणि ह्या 87 संस्थांच्यामध्ये जवळजवळ 5271 दूध उत्पादकांच्या जवळजवळ 12,185 जनावरांचं दूध आपण त्या ठिकाणी चेक केलं आणि ह्या 12,185 जनावरांच्या दुधामध्ये जवळजवळ 1088 जनावरांच्या दुधामध्ये त्याला मस्टॅडिसची लागण झाल्याचं दिसून आलं. म्हणजे ह्याचा जर आकडेवारीशी तुम्ही तुलना करायची ठरवलं तर जवळजवळ 10% जेवढं दूध आपण जनावरांचं तपासलं त्यातल्या 10% जनावरांना ह्याची लागण आहे अशा प्रकारचं चित्र आपल्याकडे निष्पन्न झालं. आणि म्हणून दूध संघाच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही कायम चालवायचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. पण मला सगळ्या दूध संस्थांना ह्या निमित्तानं आग्रहानं त्या ठिकाणी आव्हान करायचं आहे की तुम्ही तुमच्या उत्पादकांसाठी प्रत्येक दूध संस्थेला, मला वाटतं हे सॅम्पल चेक करणं हे 10-20 पैशापेक्षा जास्त खर्चाचं काम नाही आणि म्हणून प्रत्येक दूध संस्थेनं हा कार्यक्रम कायमस्वरूपी जर आपण चालू ठेवू शकलो तर वारणा परिसरात एक उत्कृष्ट पशुधन निर्माण करावं ही जी काही आपली संकल्पना आहे त्या संकल्पनेला आपण सगळ्यांनी हातभार लावला अशा प्रकारचं काम आपल्याला करता येईल आणि ते तुम्ही सगळ्यांनी करावं अशा अपेक्षा मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यासमोर व्यक्त करायची आहे.
खरं तर अनेक दिवस आपण म्हैशीचं दूध वाढत नाही ही चर्चा त्या ठिकाणी करत गेलो. सुरुवातीच्या काळामध्ये म्हैसाणा आणि मुहरा म्हशी आपण खरेदी करून आणाव्या, त्याला 15-15, 20-20 हजार रुपये अनुदान द्यावं, अशा प्रकारच्या योजना आपण राबवत गेलो. जवळजवळ 5-5, 6-6 हजार जनावरांची खरेदी एकेका वर्षामध्ये आपण केल्याचं चित्र त्या ठिकाणी अनुभवलं. आणि अनेक वर्ष हा प्रयोग केल्यानंतर सुद्धा की सातत्यानं आपण हे करतोय, पण जनावरं विकली जात आहेत. जेवढी जनावरं आपण आणतोय त्या प्रमाणात आपलं दूध वाढत नाही. मग खरंच आपण ही योजना चालवावी का चालवू नये हा विचार करत असताना आपण ही योजना कुठेतरी थांबवायचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. आणि म्हणून पुन्हा एकदा म्हैशीच्या दुधाच्या वाढीसाठी काही योजना आपल्याला डिक्लेअर करता येईल का, या दृष्टीनं आजच्या सभेमध्ये खरं तर संचालक मंडळाने एक निर्णय घ्यायचा ठरवला आहे की मुर्रा किंवा म्हैसाणा जातीची जर रेडी एखाद्या गोट्यामध्ये जन्माला आली आणि तो जर उत्पादक ती रेडी पाळणार असेल तर त्या रेडीची त्यानं आपल्याकडे नोंद करावी. आणि ती रेडी मोठी होऊन ती व्याल्यावर पहिल्या वेताला तिला 30,000 रुपयेचं अनुदान वारणा दूध संघाकडनं सबसिडी म्हणून दिलं जाईल. दुसऱ्या वेताला 15,000 रुपयेचं अनुदान सबसिडी मिळून दिलं जाईल. देशी गाईची रेडी जर एखाद्यानं वाढवून त्याच्यापासून ही उत्पत्ती केली तर पहिल्या वेताला 15,000 आणि दुसऱ्या वेताला 7,000 अशा प्रकारचं अनुदान देणारी म्हैशीच्या दुधाचा वाढीव कार्यक्रम आपण निर्माण करावा, ह्या भावनेतून आपण ही योजना आज दूध उत्पादकांसाठी त्या ठिकाणी आणायचं ठरवलं आहे. खरं तर दुधाच्या जनावरांचा विमा उतरला जावा, आपली जनावरं ही सुरक्षित केली जावी, हा विचार आपण सातत्यानं मांडायचा प्रयत्न करतोय. पण दुर्दैवानं विम्याची रक्कम एवढी जास्त आहे की ह्या विमा उतरायच्या भानगडीत कोण त्या ठिकाणी पडत नाही. आणि म्हणून मग काय करावं हा अनेक दिवस आम्ही सगळी मंडळी विचार करत होतो. खरं तर गोकुळसारख्या संघावर सुद्धा सध्या आमच्या सगळ्या मित्र पक्षांचं त्या ठिकाणी सत्ता आली. त्या ठिकाणी काय केलं जातं, काय आपल्यापेक्षा चांगल्या योजना तिथं आहेत का, याचा सुद्धा अभ्यास खरं तर त्या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी करता आला. आणि म्हणून त्यांच्याकडे एक योजना मला बघायला मिळाली की त्यांनी 1,600 रुपयेचा 2 जनावरांचा विमा त्या ठिकाणी उतरवला आहे. आणि या 1,600 रुपयेमध्ये 800 रुपये हे दूध उत्पादकांना द्यायचे आहेत, 400 रुपये हे दूध संस्थेनं द्यायचे आहेत, आणि गोकुळ संघ हा 400 रुपये घालतो. आणि 1,600 रुपयेचा इन्शुरन्स 2 जनावरांचा त्या ठिकाणी उतरवला जातो. आणि कुठल्याच जनावराला जर दगा झाला तर 40,000 रुपयेचा क्लेम त्या निमित्तानं मंजूर करून दिला जातो. आणि म्हणून खरं तर आपण करत असताना ह्याच्यापेक्षा चांगलं काय करता येईल का, हा विचार आम्ही करत असताना एक खरं तर धाडसी विचार आमच्या मनामध्ये आला. हा ही कल्पना खरं तर तात्यासाहेब आणि नानासाहेब असताना म्हणजे पूर्वी ज्या वेळेला मुंबईला आपण दूध पाठवायचो आणि मुंबईला टँकरनं जे दूध जायचं त्या वाहतुकीचा इन्शुरन्स आपण उतरवायचो. आणि मग ह्यांच्या मंडळींच्या एकदा लक्षात आलं की आपल्या मुंबईला आपण एवढे टँकर पाठवतो, त्या दुधाचं जर रस्त्यात ॲक्सिडेंट झाला तर प्रामुख्यानं एवढी आपण दुधाचं नुकसान होतं आणि आपण प्रीमियम एवढा भरतो. आणि आपण एकत्र जर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर एवढे ॲक्सिडेंट आपले होत नाहीत की जेवढा प्रीमियम आपला भरला जातो. म्हणून त्याच्यापेक्षा एक कमी रक्कम स्वतःकडेच एक इन्शुरन्सची रक्कम म्हणून ठेवायची, इन्शुरन्स कंपनीकडे भरण्याच्या ऐवजी. आणि जर दुर्दैवानं असा एखादा ॲक्सिडेंट झाला तर आपण त्या फंडातनं ते नुकसान भरून काढायचं. अशा प्रकारची खरं तर त्यांच्या काळात सुरू केलेली योजना. मग त्याच धर्तीवर आपल्याला स्वतःच्या दूध संघाच्या इन्शुरन्सची योजना सुरू करता येईल का, हा एक विचार आम्ही सगळ्या मंडळींनी ह्या निमित्तानं केला आहे. आणि मला वाटते हा सुद्धा सगळ्या देशातल्या दूधधंद्यातला पहिला प्रयोग असणार आहे. प्रामुख्यानं आपण दूध उत्पादकासाठी, दूध उत्पादकांच्या जनावरांच्यासाठी इन्शुरन्सचं एक दालन ह्या वर्षी आपण सुरू करतोय. आणि ह्या कामाला ह्या इन्शुरन्सच्या नव्या कंपनी म्हणा किंवा इन्शुरन्सची एक नवी संस्था म्हणा, ह्या संस्थेला जर चांगलं यश आलं तर पुढच्या वर्षी, ज्याचा मी काल महात्मा गांधी हॉस्पिटलचा उल्लेख केला आहे, त्या हॉस्पिटलला बरोबर घेऊन पुढच्या वर्षी मग लोकांच्यासाठी सुद्धा अशी योजना सुरू करायचा विचार करणार आहे. पण जनावरांच्यावर पहिला प्रयोग म्हणून यावर्षी ही योजना की 2 उत्पादकांसाठी जर कुणाला इन्शुरन्स घ्यायचा असेल तर फक्त त्या उत्पादकांना आणि त्याच्या संस्थेनं, म्हणजे संस्थेनं किती घालावे आणि उत्पादकांना किती घालावे हा त्या दोघांचा भाग आहे. त्या दोघांनी मिळून 500 रुपयेचा इन्शुरन्स 2 जनावरांचा उतरावा. संघ त्यात स्वतःचे 500 रुपये घालेल आणि 40,000 रुपयेच्या ऐवजी 50,000 रुपयेचं कव्हरेज
ह्या वारणा दूध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या सगळ्या जनावरांच्यासाठी त्या ठिकाणी दिलं जाईल अशा प्रकारची एक धाडसी योजना खरं तर आजच्या ह्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी जाहीर करतोय. खरं तर ह्याची नियमावली थोडीशी कठीण असणार आहे, कारण आमच्यापेक्षा हुशार लोक तुमच्या सगळ्या मंडळींच्या मध्ये आहेत. मला काल लोकांनी सांगितलं 35,000ची एखादी मरायला आलेली गाय कोणतरी घेऊन येईल आणि 500 रुपयेचा इन्शुरन्स तुमच्याकडे भरेल आणि 50,000 रुपये पुन्हा कुठल्या तर पुढाऱ्याला घेऊन येऊन मागेल. तुम्ही करायला लागलाय, पण जरा विचारपूर्वक करा. म्हणजे मला ह्या सूचनासुद्धा काही लोकांनी मांडल्यात नाही असं नाही, आणि म्हणून आम्हीसुद्धा हे करता येऊ नये. आणि खरोखर इन्शुरन्स कंपनी जसं काम करते तसं काम, कारण आपला हेतू यातला चांगला आहे. मला कौतुक वाटतं, खरोखर निलेवाडी गावाचा उल्लेख ह्या निमित्तानं केला पाहिजे की 19पेक्षा भयानक पूर आपण आणलं. 5-6 फुटानं त्या गावात पाणी वाटलं. आम्ही सगळी मंडळी बबलू मला वाटतं इथं आहे, तो स्वतः तिथं माणसं काढायलाच बोटं घेऊन उभा राहिला होता. एवढं असून सुद्धा 500 ते 600 लोक त्या गावातनं बाहेर आली नाही. आणि या सगळ्याचं लॉजिक काय, तर आम्ही आमची जनावरं सोडून येणार नाही. हे जीवापेक्षा जास्त जनावरांना माणूस कसा जपतो, खरं याचं एक मूर्तिमंत उदाहरण त्या गावात गेल्यावर आपल्याला बघायला मिळतं. खरं तर किती माणसं त्या गावात मरणार होती. लाईट नव्हती, कशाच्याही संपर्काची साधनं नव्हती, मोबाईलचे चार्जिंग संपलं होतं. विचित्र अवस्थेत ती माणसं जनावरांच्यासाठी त्या गावात राहिल्याचं चित्र आपण बघितलं. आणि एवढ्या भयानक अवस्थेत सुद्धा मला वाटते 6 ते 7 जनावरांच्या पेक्षा जास्त जनावरं त्या गावानं मरू दिली नाहीत. दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर जनावरं चढवताना जनावरांना जखमा झालेल्या बघायला मिळत आहेत. खरं तर इतकं जनावरांच्यावर प्रेम करणारी लोक आपल्या भागामध्ये आहेत. आणि म्हणून ह्या जनावरांना संरक्षण देणारी ही नवी पहिली इन्शुरन्सची योजना आपल्या सगळ्यांच्या सहभागातून आपण या ठिकाणी कार्यान्वित करायचं ठरवतोय. मला सगळ्यांना सांगायचं आहे की ही योजना यशस्वी करण्यासाठी तुम्ही मदत करा. काही करून आपल्या फायद्यासाठी योजना अयशस्वी होईल, पुढच्या वर्षी योजना बंद करायला लागेल, अशा प्रकारचा कुठलाही प्रयोग ह्यात होऊ नये. देशातला हा आदर्श जसा आपण निर्माण केला आहे तसाच हे जनावरांच्यासाठी एक चांगली योजना आपल्याला चालू ठेवता यावी, ह्याच्यापेक्षा चांगल्या त्यात सुधारणा करता याव्या, अशा पद्धतीचा दृष्टिकोन आपण ह्या योजनेसाठी ठेवावा, अशा प्रकारची अपेक्षा मी ह्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा प्रचंड मोठं प्रेम आपण सगळ्यांनी दिले, प्रचंड मोठी साथ आपण सगळ्यांनी दिली. हा ब्रँड आपल्याला अजून मोठा कसा करता येईल, वारणा ही खरी ओळख आपल्याला प्रामुख्यानं कशी अजून देशाच्यापर्यंत पुढे नेता येईल, अशी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करूया, एवढीच अपेक्षा ह्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. तुमच्या सगळ्यांशी निर्माण करायला मिळालेलं हे जे काही स्नेहबंधाचं नातं आहे, हे नातं तितक्याच पवित्र भावनेतून विश्वासानं अजून मोठं करण्याची, चांगलं करण्याची, सगळ्यांच्या आयुष्यात एक आनंददायी गणेश काळामध्ये संपन्न होणारी ही सर्वसाधारण सुबाय गणेशाच्या आशीर्वादानं हे नातं उच्चांकी उंचीवर नेण्याची शक्ती आणि आशीर्वाद आपल्या सगळ्यांना ह्या दोन्ही देवतांनी द्यावा, इतकीच प्रार्थना ह्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं करतो आणि मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद सर. आपणा सर्वांच्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून आपणा सर्वांच्याच प्रपंचासाठी हातभार लावणारं असं एक व्यक्तिमत्व म्हणजे आपले आदरणीय सावकर साहेब यांचं आपण या ठिकाणी मार्गदर्शन ऐकलं. धन्यवाद सावकर साहेब. यानंतर आपण वळतोय ते श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लिमिटेड तात्यासाहेब कोरेनगर या संघाच्या 53व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीस व विषय वाचनाकडं मी विनंती करतो. दूध संघाचे आदरणीय कार्यकारी संचालक माननीय येडूरकर साहेब यांना कृपया आपण नोटीस व विषय वाचन करा. वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या 53व्या वार्षिक साधारण सभेची नोटीस. आपल्या संघाची दिनांक 2020-2021, दिनांक 1/4/2020 ते 31/3/2021 या वर्षाची 53वी वार्षिक साधारण सभा कोविड-19च्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार शुक्रवार दिनांक 17/9/2021 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खालील विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेली आहे. तरी सदर सभेस सर्व सभासदांनी व सभासद संस्थेच्या प्रतिनिधींनी
ऑनलाईन हजर राहावे ही नम्र विनंती. सभेपुढे येणारे विषय. क्रमांक 1, दिनांक 19/1/2021च्या वार्षिक साधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे. विषय क्रमांक 2, दिनांक 31/3/2021 अखेर संपलेल्या वर्षाचा संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल स्वीकारणे व त्याची नोंद घेणे. विषय क्रमांक 3, दिनांक 31 मार्च 2021 अखेरच्या हिशोबाचे ताळेबंद व नफातोटा पत्रक दाखल करून घेणे व मंजूर करणे. क्रमांक 4, सन 2020-2021 या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या भांडवली खर्चास मंजुरी देणे. विषय क्रमांक 5, सन 2021-2022 वर्षाकरता माननीय संचालक मंडळाच्या वतीने सादर केलेल्या अंदाजपत्रकाची व भांडवल उभारणीसाठी सुचवलेल्या योजनांची नोंद घेणे आणि सन 2020-21 मध्ये अंदाजपत्रकापेक्षा कमी अधिक झालेल्या खर्चास मंजुरी देणे. विषय क्रमांक 6, सन 2020-21 या वर्षातील नफा विभागणीबाबत संचालक मंडळाने सादर केलेल्या ठरावास मान्यता देणे. विषय क्रमांक 7, मान्य लेखापरीक्षक यांचा दिनांक 31 मार्च 2021 अखेर हिशेब तपासणीचा अहवाल अवलोकून त्यानुसार मान्य संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे. विषय क्रमांक 8, सन 2021-22 वर्षाकरता लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरवणे. विषय क्रमांक 9, संघाच्या सहाय्यक संस्थांचे ताळेबंद व नफातोटा पत्रकांचे वाचन करणे. विषय क्रमांक 10, माननीय संचालक मंडळाचे सदस्य अथवा त्यांच्या नातेवाईकांना दिलेली कर्जे व त्यांनी केलेली परतफेड आणि येणे रकमेचा आढावा घेणे. विषय क्रमांक 11, माननीय संचालक मंडळ सदस्य व कार्यकारी संचालक यांचे संघाचे सेवेत असलेल्या नातेवाईकांच्या यादीची नोंद घेणे. विषय क्रमांक 12, संघाचे उपविधी दुरुस्तीबाबतचे प्रस्तावावर विचार करणे. विषय क्रमांक 13, संघाचे व्यक्ती व संस्था सभासदांना सन 2020-21 या वर्षात सवलतीने दिलेल्या तूप, श्रीखंड इत्यादी दुग्धपदार्थांची नोंद घेणे. आणि विषय क्रमांक 14, माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळे येणाऱ्या विषयांचा विचार करणे. जावक नंबर वादू व आस्थापना 914/2021-22 तात्यासाहेब कोरेनगर दिनांक 2/9/2021 माननीय संचालक मंडळाच्या आदेशावरून कार्यकारी संचालक. नमस्कार सर्वांना, वारणा प्रणाम. वारणा दूध संघाच्या 53व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. सहकार क्षेत्रावरती आणि सहकारी संस्थेवरती मनापासून प्रेम करणारे आणि सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी नवनवीन कल्पना नेहमी आत्मसात करणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि दूध संघाचे आदरणीय चेअरमन माननीय सावकर साहेब यांनी अहवाल सालातील अडचणीतून सुद्धा दूध संघानं प्रचंड प्रगती केलेली आहे. अहवाल सालामध्ये अनेक अडचणी आल्या. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महामारीचा एक फार मोठं संकट आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे. यातून नियोजनबद्ध कामकाज करून आदरणीय सावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या दूध संघानं प्रचंड प्रगती केलेली आहे. अहवाल सालामध्ये सावकर साहेबांनी सांगितलं की 32 मला वाटतं कोटी रुपयांचा नफा दूध संघाने मिळवलेला आहे. आणि प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आदरणीय सावकर साहेब काही नवीन कल्पना मांडत असतात. आपण आता बघितलं सुरुवातीलाच की वी वारणा आम्ही वारणा हे या ठिकाणी नवीन ॲप सावकर साहेबांनी सुरू केलेलं आहे. सावकर साहेबांच्या परवानगीनं वारणा या शब्दाचा मला जो उमगलेला अर्थ आहे तो सावकर साहेब मी नम्रपणे आपल्यापुढं सर्वांच्या समोर मांडू इच्छितो आहे. वारणामधला पहिला वा हा जो शब्द आहे तो वाघ असा शब्द आहे. म्हणजे सावकर साहेब आपण स्वतः वाघ आहातच, परंतु आपले सगळे कार्यकर्ते आपले सगळे अधिकारी कर्मचारी हे वाघासारखं काम करणारे आहेत. वारणामधला र जो आहे इथले सगळे कार्यकर्ते जे आहेत, जे कर्मचारी अधिकारी काम करतात ते पूर्णपणे रममान होऊन काम करतात. आणि तिसरा मुद्दा ना जो आहे तो वारणा परिसरातील सर्व कार्यकर्ते कर्मचारी अधिकारी यांच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्दच नाही. जे पडेल ते काम प्रामाणिकपणे करणं हे ह्या सर्वच कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्दच नाही. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की वारणाचा जो अर्थ आहे तो वाघासारखं काम करणारे सगळे लोक इथं आहेत, रममान होऊन काम करणारे सगळे लोक इथं आहेत आणि कुठलीही जबाबदारी कुठलंही काम त्याला नकार द्यायचा नाही अशा पद्धतीनं हे सगळं इथं सुरू आहे. आणि म्हणून वारणा उद्योग समूह हा
प्रगतीपथावरती आहे असं सांगायला मला मनापासून आनंद होतो आहे. मला उमगलेला तो अर्थ आहे वारणा या शब्दाचा. या वारणा वार्षिक सभेमध्ये 14 विषय आहेत. 1 ते 14 विषय जे आहेत आदरणीय सावकार साहेबांनी अहवालसालातील जो आढावा घेतलेला आहे त्यामुळं या विषयामधील कुठलीही शंका सर आमच्या मनामध्ये राहिलेली नाही. आणि म्हणून आपण सगळ्या सभासदांनी 1 ते 14 विषय हे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मंजूर करूया. मी सूचक प्रकाश बापूसाहेब बंडगर माले. आत्ताच या ठिकाणी बंडगर सरांनी वारणा दूध संघाच्या 53व्या वार्षिक साधारण सभेची मधील 1 ते 14 विषयास सभासदांच्या नुसार सूचना मांडली. त्या सर्व विषयास या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सभासदांच्या वतीनं आणि ऑनलाईन उपस्थित असणाऱ्या सभासदांच्या वतीनं मी या ठिकाणी अनुमोदन देत आहे. माझे नाव नागनाथ बंडू पाटील, चेअरमन हनुमान दूध संस्था वशी. धन्यवाद. 1 ते 14 विषय आपणा सर्व सभासदांच्या साक्षीनं या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. मी विनंती करतो वारणा दूध संघाचे व्हाईस चेअरमन आदरणीय HR जाधव साहेब यांना कृपया उपस्थितांचे आपण आभार मानावे. वारणा दूध संघाच्या 53व्या वार्षिक सभेसाठी उपस्थित असलेले आमचे नेते आणि वारणा विविध उद्योग समूहाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर सावकर साहेब, या खास करून सभेला उपस्थित असलेले वारणा संग्रह घटनेचे व्हाईस चेअरमन आदरणीय पापा, वारणा बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय उत्तमराव पाटील साहेब, तसेच या सभेला साक्षी उपस्थित असलेले आमच्या ऑनलाईन मीटिंगसाठी उपस्थित असलेले ज्यांनी ॲप म्हणून ज्यांनी केलं आहे, ज्यांनी वारणा हे जे प्रचलित पुढे आणलं ते आमचे राजू थोरात, आमचे ऑनलाईन मीटिंगसाठी सातत्यानं प्रयत्न करणारे आमचे शहाजी शिंदे, तसेच वारणा विविध उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी अधिकारी, वारणाच्या सभेसाठी खास करून उपस्थित राहिलेले आमचे पत्रकार बंधू, तसेच स्टेजवरच्या काही प्रमुख मंडळी आहेत त्यांचंही मी नावं घेत नाही. या सर्वांचं मी आभार मानतो. आणि हा ऑनलाईनचं 53वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली असं मी जाहीर करतो. आणि यानंतर वंदे मातरमनंतर कार्यक्रमाची सांगता होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. वंदे मातरमसाठी सर्वांनी उभं राहायचं. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजला सुफला मलयज शीतला सस्य श्यामला मातरम, वंदे मातरम. शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमिता द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरं, वन्दे मातरं. बोलो भारत माता की. वंदे. सहकार चळवळीचा विजय असो. धन्यवाद.